नमस्कार बायटी फॅमिली, जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये। सगळ्यात सोपा असा उन्हाळी वाळवणाचा उपवासाचा जो कोणता पदार्थ असेल ना, तो म्हणजे साबुदाण्याचे पळीपापड। तरी पण काही जणांचे हे साबुदाण्याचे पळीपापड बिघडतात पहा। काय होतं, काहींचे खारट होतात, काहींचे एकदमच तिखट होतात, काहींचे मीठच कमी असतं, काहींचं पाणी जास्त असतं। त्यामुळे काय होतं की हे साबुदाणा पळीपापड आहे ना, बिघडले जातात पहा। जर तुमचे पण साबुदाणा पळीपापड उपवासाचे उन्हाळी वाळवणाचे बिघडत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, कारण आज आपण हिरव्या मिरचीतील अर्धा किलो साबुदाण्यापासून उन्हाळी वाळवणाचे पळीपापड बनवणार आहोत। हे हिरव्या मिरचीतील उन्हाळी वाळवणाचे अर्धा किलो साबुदाण्याचे पळीपापड बनवताना किती वेळ ह्याचं मिश्रण शिजून द्यायचं, तसंच ह्या मिश्रणासाठी ह्या पळीपापडसाठी पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, मिठाचं प्रमाण किती घ्यायचं, तसेच हिरवी मिरची किती घालायची याच्यामध्ये, या संपूर्ण डिटेल रेसिपीसोबत आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 2 एप्रिल 2025, बुधवार आहे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात हिरव्या मिरचीतील अर्धा किलो साबुदाण्यापासून उपवासाचे उन्हाळी वाळवणाचे पळीपापड। एक कढई घ्यायची, कढई गॅसवरती ठेवायची, गॅस सुरू करायचा आणि कढईमध्ये 1.5 लिटर पाणी घालायचं आहे। अर्धा किलो साबुदाण्यासाठी हे 1.5 लिटर पाणी आपण ह्या कढईमध्ये घातलेलं आहे। आता यामध्ये 2 टेबलस्पून मीठ घालायचं आहे। नुसत्या हिरव्या मिरचीची पेस्ट आपल्याला ह्या पाण्यामध्ये 2 टेबलस्पून घालायचं आहे। 2 टेबलस्पून या पाण्यामध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट घातली की हिला चांगले एकजीव करून घ्यायचं आणि हे पाणी थोडं असं गरम होऊन द्यायचं आहे। इथे आपण अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। हा मोठा अर्धा किलो साबुदाणा आहे। हा मोठा अर्धा किलो साबुदाणा आदल्या दिवशी रात्री स्वच्छ निवडून धुवून भिजत ठेवायचा आहे रात्रभर। मस्त असा मऊसूत असा आपला हा साबुदाणा शिजलेला आहे। एकीकडे आपलं पाणी सुद्धा छान असं गरम झालेलं आहे पहा। आता ह्या पाण्यामध्ये हा अर्धा किलो साबुदाणा थोडा थोडा करून असा घालायचा आहे, एकदम नाही घालायचा, थोडा थोडा करून असा ह्या पाण्यामध्ये साबुदाणा घालायचा आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल। तर पहा, अर्धा किलो साबुदाणा संपूर्ण आपण ह्या पाण्यामध्ये घातलेला आहे। आता हा अर्धा किलो साबुदाणा झाकण ठेवून गॅसची फ्लेम एकदम मंद करून हा साबुदाणा ह्या पाण्यामध्ये 7 ते 8 मिनिटं शिजून द्यायचा आहे, उकळी येऊन द्यायची आहे। 7 ते 8 मिनिटानंतर ह्याचं झाकण काढायचं आहे, ह्याच्यावरचं झाकण काढायचं आहे आणि पुन्हा असा एकजीव करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा खाली लागणार नाही। पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा 8 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती हा साबुदाणा शिजून द्यायचा आहे। म्हणजे पहा, पहिल्यांदा 7 ते 8 मिनिटं मीडियम गॅस फ्लेमवरती शिजून द्यायचं आहे झाकण ठेवून आणि नंतरचे 8 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती हा साबुदाणा शिजून द्यायचा आहे। अशा पद्धतीने टोटल हा साबुदाणा 15 ते 16 मिनिटं शिजून द्यायचा आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही हे साबुदाणा पळीपापडचं मिश्रण शिजवलं तर पहा, उत्कृष्ट असं हे साबुदाणा पळीपापड तयार होतात। तर आपण हे आता चांगले 15 ते 16 मिनिटं हे साबुदाणा पळीपापडचं मिश्रण चांगलं असं रटरट उकळून दिलेलं आहे। आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा, थोडं झाकण ठेवायचं। आता एक कॉटनची चादर अंथरायची, प्लास्टिकचा कागद अंथरायचा। प्लास्टिकच्या कागदाला तेल पाणी अजिबात न लावता फॅन खाली हे आपण साबुदाणा पळीपापड घालत आहोत। तर पहा, मस्त असं आपलं हे साबुदाणा पळीपापडचं मिश्रण तयार झालेलं आहे। 1.5 लिटर पाणी, 2 टेबलस्पून आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, तसेच 2 टेबलस्पून आपण हिरव्या मिरचीचा खरडा म्हणजे हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे आणि अर्धा किलो साबुदाणा, असं सर्व प्रमाण ह्या साबुदाणा पळीपापडचं आपण घेतलेलं आहे। ह्या प्रमाणानुसार तुम्ही जर अशा पद्धतीने हे साबुदाणा पळीपापड बनवले ना तर पहा, अगदी उत्कृष्ट होतात आणि चविष्ट असे हे रुचकर लागतात साबुदाणा पळीपापड। काही वेळेस काय होतं की आपण जेव्हा साबुदाणा पळीपापड करतो ना तेव्हा एक वेळेस काय होतं की पाण्याचं प्रमाण जास्त कमी होत जातं किंवा जास्त वेळ सुद्धा आपण त्याला शिजून देतो। काही वेळेस काय होतं की आपण
अर्धा किलोचं साबुदाणा पळीपापड आपल्याला बनवायचे असतील तर काय करतो आपण, त्याला शिजवून देतो, किती 10 मिनटं शिजवून देतो. पण तसं नाही करायचं. अर्धा किलो साबुदाणा पळीपापड बनवताना 15 ते 16 मिनटं, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आहे त्याप्रमाणे 15 ते 16 मिनटं हे साबुदाणा पळीपापड शिजून द्यायचे आहेत पहा, जेणेकरून ह्यातला जो साबुदाणा आहे तो व्यवस्थित असा शिजला जातो आणि ह्याचे जेव्हा आपण पळीपापड असे घालतो तर व्यवस्थित पळीपापड असे घातले जातात. तसे जेव्हा आपण हे तळतो ना तेव्हा मस्त असे ते साबुदाणा पळीपापड फुलतात पहा. तर पहा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण अर्धा किलो साबुदाण्याचे उपवासाचे उन्हाळी वाळवणाचे पळीपापड संपूर्ण आपले घालून झालेले आहेत. अशा पद्धतीने आता काय करायचं, थोडंसं 1-2 ते 3 तासानंतर किंवा 4 तासानंतर हे साबुदाणा पळीपापड आहे ना उलटून टाकायचे. जर तुम्ही पूर्ण 1 दिवस असं फॅनखाली वाळवलं किंवा उन्हामध्ये वाळवलं तर काय होईल माहिती का, हे साबुदाणा पळीपापड आहे ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला ह्या कागदापासून वेगळे करायला खूप त्रास जाईल. तर असं त्रास तुम्हाला होऊ नये असं जर वाटत असेल ना तर काय करायचं की हे साबुदाणा पळीपापड 3 ते 4 तासानंतर असे पलटी करायचे पहा. वाळतात, व्यवस्थित वाळतात, खडखडीत वाळल्या जातात, काही प्रॉब्लेम येत नाही. जर तुम्ही 3-4 तासानंतर असे पलटी नाही ना केले तर काही वेळेस काय होतं की हे साबुदाणा पळीपापड आहेत ना एकदम प्लॅस्टिकच्या कागदाला चिकटून बसतात, निघत नाही. त्याच्यासोबत असे हे प्लॅस्टिक पण निघून येतं पहा, वेगळे होत नाही सहजासहजी. असं हे भिजवल्याशिवाय म्हणजे प्लॅस्टिक जोपर्यंत आपण पाण्यात घालत नाही साबुदाणा पळीपापडशिवाय तोपर्यंत ते निघत नाही पहा. तर हे सर्व असे प्रॉब्लेम्स येत असतात पहा साबुदाणा पळीपापड बनवताना. तर त्यासाठी सांगते की 4 तासानंतर हे 3 ते 4 तासानंतर हे साबुदाणा पळीपापड प्लॅस्टिकपासून असे वेगळे उलटे करून टाकायचे. तर पहा इथे मी 3 ते 4 तासानंतर छान असे वेगळे करत आहे. हे साबुदाणा पळीपापड वेगळे करते म्हणजे असे उलटून टाकते ह्या प्लॅस्टिकच्या कागदावर, म्हणजे जेणेकरून हा साबुदाणा पळीपापड असं जास्त असं चिकटून बसणार नाही प्लॅस्टिकच्या कागदाला आणि सहज असे प्लॅस्टिकच्या कागदापासून हे वेगळे होतील पहा. अशा पद्धतीने आपले हिरव्या मिरचीतील साबुदाणा पळीपापड उन्हाळी वाळवणाचे तयार झालेले आहेत, सुकलेले आहेत. मस्त असे आपण हे तळून घेत आहोत तुपामध्ये. तुम्ही तुपामध्ये तळा किंवा मग खोबरेल तेलात तळा किंवा शेंगदाण्याच्या तेलात तळत तरी चालेल. पण उपवासाचे आहेत त्याच्यामुळे शेंगदाणा तेल किंवा खोबरेल तेल किंवा तुपामध्ये तळणं मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये आपण जिरं वगैरे काही घातलेलं नाही आहे, फक्त मीठ, हिरवी मिरची आणि साबुदाणा पाणी एवढ्याच सर्व गोष्टी घातलेल्या आहेत. उपवासाचे आहेत त्याच्यामुळे. तर पहा मस्त असे आपले हे साबुदाणा पळीपापड तयार झालेले आहेत, चविष्ट असे हे. अशा पद्धतीने आपले हिरव्या मिरचीतील उन्हाळी वाळवणाचे अर्धा किलो साबुदाणाचे पळीपापड आपले तयार झालेले आहेत उपवासाचे. मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवलेले आहेत पहा. जवळजवळ हे जे प्रमाण आपण घेतलेलं आहे ना अर्धा किलोचं, ह्याच्यामध्ये 100 पळीपापड असे तयार होतात. तर वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुक अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळते आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुक अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.